येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकमध्ये झाली मोठी अतिक्रमण कारवाई आणि यामध्ये आजी माजी आमदारांचे एकमेकांवर आरोप। माजी आमदार वसंत गीते यांचं मुंबई नाका परिसरात संपर्क कार्यालय आहे आणि या कार्यालयावर अतिक्रमण विभागानं कारवाई केली आहे। काल संध्याकाळी नाशिक महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा मुंबई नाका परिसरात दाखल झाला। त्यानंतर काल संध्याकाळी अनधिकृतपणे बांधण्यात आलेले हे कार्यालय आणि इतर दुकानांवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली। मात्र आता या कारवाईमुळे मध्य नाशिक विधानसभेचे आजी आणि माजी आमदारांमध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहेत। नाशिकचे माजी आमदार आणि शिवसेना उभाठा गटाचे नेते वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयावर नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली। आता राजकीय आरोप आणि प्रत्यारोप त्यामुळे सुरू झालेत। मध्य नाशिक विधानसभेचे भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांच्या सांगण्यावरून आणि सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार वसंत गीते यांनी केला। कुठल्या राजकीय द्वेषापोटी ही कारवाई केली जाते? गेली 40 वर्ष मी या झाडाखाली बसलो आणि फक्त राजकीय द्वेष, फक्त देश जे बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करतायत, दिघे साहेबांचं घेऊन राजकारण करतायत। एका महिला आमदारांनी कुठल्या हत्यापर्यंत गेलं पाहिजे ही जनता बघते। इथं काय बेकायदेशीर व्यवहार चालते नाही, इथं काही MD चरस गांजा विकला जात नाही। मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं बसलो। हजारोने लाखो लोकांचे प्रश्न इथं सोडले। पत्र्याचं शेड आहे आणि त्याच्यासाठी एवढा मोठा हट्ट चालला। मुंबई नाका येथे झालेल्या कारवाईबाबत भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक महानगरपालिकेचं स्वागत केलंय। तसेच नाशिक महानगरपालिकेच्या जागेवर गेल्या 40 वर्षांपासून अधिकृत बांधकाम करण्यात आल्याचं स्वतः वसंत गीते यांनी सांगितलं। त्यामुळे नगरपालिकेने गेल्या 40 वर्षांचा व्याजसहित भाडं त्यांच्याकडून वसूल करावं अशी मागणी देवयानी फरांदे यांनी केली आहे। परिसर गायकवाड नगर मधून अनेक फोन आले आणि नागरिकांना त्याचा खूप आनंद झाला, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अतिक्रमण होतं, गेल्या अनेक वर्षांपासून होतं। आणि आपल्याला जर आठवत असेल तर 5-6 वर्षापूर्वी तिथला जुगाराचा अड्डा होता, तो देखील उद्ध्वस्त करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी देखील अडकलेले होते, त्याच्यामध्ये त्यांच्यावरती देखील कारवाई करण्यात आलेली होती। आणि एखाद्या राजकीय व्यक्तीने उपमहापौरपद, महापौरपद आणि आमदारासारखी पदं भूषवल्यानंतर अशा पद्धतीने रस्त्यावरती नाशिक महानगरपालिकेच्या DP रोडवरती 40 वर्ष अतिक्रमण करणं हे अतिशय गंभीर आहे। जनसामान्यांची वाट त्यांनी 40 वर्ष अडवली। 40 वर्ष त्या भागातील नागरिकांना DP रोड पासून वंचित ठेवलं। आणि काल जी महानगरपालिकेने मोहीम राबवलेली आहे, मी आयुक्तांना विनंती करणार आहे की महानगरपालिकेने ही मोहीम राबवताना झालेला खर्च हा त्यांच्याकडनं वसूल करायला पाहिजे। आणि 40 वर्ष त्यांनी महानगरपालिकेची जागा वापरल्यामुळे त्यांच्याकडनं भाडे जे आहे हे महानगरपालिकेने 40 वर्ष रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने त्यांनी वसूल करायला व्याजासह पाहिजे। एकूणच नाशिकमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मध्य नाशिक विधानसभेचे आजी आणि माजी आमदार समोरासमोर आल्याचे पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।